हेलो एंड वेलकम बैक टू चैनल वंस एंड गाइस। मेरा नाम है आशीष गायकवाड और स्वागत है आप सभी का फिर से एक बार हमारे इस यूट्यूब चॅनल पे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा असणार आहे। महाराष्ट्रामध्ये 2026 मध्ये जर तुम्हाला बीएससी नर्सिंगसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्ही नक्कीच चांगले कॉलेजेस बघत आहात। आता आपला निकाल आलेला आहे, रिझल्ट आलेला आहे, पर्सेंटाइल स्कोर सर्वांना माहिती झाला आहे। त्यानुसार सर्व बघत आहेत गव्हर्नमेंट कॉलेज कोणतं चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज भेटेल। लोक विचार करतायत हा गव्हर्नमेंट कॉलेज भेटेल का? तो गव्हर्नमेंट कॉलेज भेटेल का? प्रत्येकालाच गव्हर्नमेंट कॉलेज भेटेल असं नाहीये. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये 1140 गव्हर्नमेंटच्या सीट्स आहेत आणि मग आता 1140च लोकांनी तर फॉर्म नाही भरलेले, त्याच्यापेक्षा जास्तही लोक आहेत. मग त्यासाठी इफ नॉट गव्हर्नमेंट मग प्रायव्हेट कॉलेज कोणतं चांगलं आहे? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 प्रायव्हेट कॉलेज असे बघणार आहोत, जे तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये असायला पाहिजे. आता हे ज्यावेळेस आपण कॉलेज ज्यावेळेस आपण निवडले किंवा ज्यावेळेस आपण लिस्टमध्ये टाकले, तर त्यामध्ये आपण काही महत्त्वाच्या गोष्टी बघितलेल्या आहेत. ती म्हणजे पहिली आहे फीज. ठीक आहे. फीज. आता फीज आपण बघायला पाहिजे का? आणि प्रत्येकासाठी फीज हा मॅटर करू प्रत्येकासाठी फीज हा मॅटर करेल असं नाहीये. काहींसाठी फीज मॅटर करणार नाही. काहींसाठी आता मुलींसाठी तर समजा फ्री आहे ॲडमिशन फीज वगैरे. त्याबाबत जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्याबद्दल मी नक्की व्हिडिओ बनवेल. ठीक आहे. सो फीज प्रत्येकाला मॅटर करेल, नाही करेल तो विषय नाहीये. त्यानंतर दुसरा मुद्दा आपला आहे इन्फ्रास्ट्रक्चर. त्यानंतर हॉस्पिटल टाय-अप्स कुठल्या हॉस्पिटलसोबत टाय-अप्स आहे, नाही. हॉस्टेल फॅसिलिटीज आहे, कॅन्टीन आणि कॅम्पसची लाईफ कशी वगैरे आहे आणि ओव्हरऑल आपण रेटिंग बघणार आहोत. ठीक आहे. सो ह्या काही पॅरामीटर्सवर आपण सर्व म्हणजे डिस्क्राईब केलेलं आहे आणि त्यानुसार तुम्हाला मी 5 कॉलेजेस सांगणार आहे. तत्पूर्वी तुमच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे, की बी-एस-सी नर्सिंग ॲडमिशन मास्टर क्लास मी घेऊन येत आहे. हा आपला मास्टर क्लास असणार आहे 17 तारखेला. 17 जूनला ऑनलाईन मास्टर क्लास असणार आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला कंप्लीट रोडमॅप देणार आहे, की बाबा ॲडमिशन प्रोसेस कशी कशी होते. गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेस बाबत मी तुम्हाला महत्त्वाचे गाईडन्स जे तुम्हाला माहिती असायला पाहिजे ते सांगणार आहे. त्यानंतर नर्सिंगचं स्कोप कसे आहे, सॅलरी काय असते. आता तुम्ही जर बघायला गेलात भरपूर व्हिडिओज आहेत, परंतु व्हिडिओजमध्ये सगळ्याच गोष्टी नसतात. ठीक आहे. सो ते ह्या मास्टर क्लासमध्ये मी सांगणार आहे. अब्रॉड अपॉर्च्युनिटीज आहेत. यूके, जर्मनी, बाकीच्या जे देशांमध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत, कशा आहेत, हे सर्व यामध्ये मी सांगणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं लाईव्ह क्यू-एन-ए. आता लाईव्ह क्यू-एन-ए कसा असणार आहे माहिती आहे का? लाईव्ह क्यू-एन-ए जो असणार आहे आपला, याच्यामध्ये तुम्ही मला प्रश्न डायरेक्ट सरळ-सरळ विचारणार. Zoomवर आपलं हे असणार आहे मास्टर क्लास. तुम्ही मला प्रश्न विचारणार आहेत आणि हा मास्टर क्लास हा तुमच्यासाठी आणि तुमच्या पेरेंट्ससाठी आहे. म्हणजे तुम्ही पेरेंट्स एंड स्टुडंट दोघेही तिथे असणार आहे. काय होतं काही स्टुडंटला इंटरेस्ट असतो आणि पॅरेंट्सला इंटरेस्ट नसतो. सो तुमचा प्रश्न तुमचा जो काही मुद्दा असेल तुम्हाला जो डिफिकल्टी जाते तुमच्या पॅरेंट्सला समजावण्यामध्ये, तर तो इथे मिटणार आहे आणि काही पॅरेंट्सला इंटरेस्ट असतो आणि मुलांना नसतो. सो तुमचा मुद्दा इकडे मिटणार आहे. सो दोन्ही पॅरेंट्स आणि स्टुडंट्ससाठी असणार आहे हा मास्टर क्लास. फक्त ₹99 याची फीज आहे. 17 तारखेला बुधवारी 4 वाजता आपला मास्टर क्लास होणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. लिंकवर क्लिक करा. लिंकवर क्लिक करून तुम्हाला बाकीचे सर्व डिटेल्स फिल करायचे आणि या मास्टर क्लाससाठी तुमची सीट बुक करायची आहे. लिमिटेड सीट्स आहे. या मास्टर क्लास नंतर तुम्हाला कुठल्याही कशाचीही गरज पडणार नाही. जो जो बेसिक नॉलेज तुम्हाला माहिती पाहिजे असायला हवा, तो सर्व या मास्टर क्लासमध्ये भेटणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा नर्सिंग करायला पाहिजे की नाही, यामध्ये स्कोप आहे की नाही, ह्याचा उत्तर तुम्हाला या मास्टर क्लासमध्ये नक्कीच मिळणार आहे. ठीक आहे. चला आपण आपल्या मुद्द्यावर येऊया. आपण 5 टॉप कॉलेजेस बघत आहोत. सर्वात पहिलं जे कॉलेज आहे के-जे सोमय्या कॉलेज. के-जे सोमय्या कॉलेज ऑफ नर्सिंग हे म्हणजे प्रचलित कॉलेज आहे. म्हणजे भरपूर फेमस कॉलेज आहे. तुम्हाला या कॉलेजबाबत आपण बघूया. त्याची फी साधारणतः 1.3 टू 1.5 लाख आहे. पुन्हा एकदा सांगतो, फीजवरून तुम्हाला लक्षात आलंय, हा एक काइंड ऑफ प्रीमियर कॉलेज आहे. इकडे फीज जास्त आहेत, गोष्टी जास्त आहेत. सो आपल्या बजेटनुसार आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी फीज 1.3 टू 1.5 लाख आहे. याचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण बघितलं तर कॅम्पस चांगला आहे, मॉडर्न कॅम्पस आहे. लॅब्स सगळे व्यवस्थित लॅब्स आहेत. जितके पाहिजे तितके सर्व लॅब्स आहेत. त्याच्यानंतर लायब्ररी आहे, स्पोर्ट फॅसिलिटीज आहे. जर याच्या वेबसाईटवर तुम्ही जाल तर तुम्हाला सर्व डिटेल या कॉलेजेसचे मिळणार आहे. ठीक आहे. सो वन ऑफ द फायनेस्ट कॉलेजेस. त्यानंतर हॉस्पिटल एक्सपोजर आहे. 550 बेडेड के-जे सोमय्याचा जो मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आहे त्या
ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग मिळेल, त्या ठिकाणी तुम्हाला शिकायला भेटणार आहे. त्यानंतर आपल्यासाठी महत्त्वाचं असतं हॉस्टेल. मग सेपरेट हॉस्टेल्स असणार आहेत. सेपरेट हॉस्टेल इन द सेन्स बॉयज आणि गर्ल्ससाठी सेपरेट हॉस्टेल. वाय-फाय आता माहिती नाही वाय-फाय सर्वांसाठी आहे, नाहीये. बट आपल्या वेबसाईटवर जे काही गोष्टी होती ती इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी घेतलेली आहे. मेसची फॅसिलिटी आहे. त्याच्यानंतर कॅन्टीन ही मेसची फॅसिलिटी आहे तेच. त्याच्यानंतर हायजेनिक कॅम्पस देखील आहे आणि ओव्हरऑल याची रेटिंग आपण दिलेली आहे 4.5 आउट ऑफ 5. 5 पैकी 4.5 ही याची रेटिंग दिलेली आहे. एक चांगलं उत्तम कॉलेज आहे. प्रीमियर कॉलेज आहे. मुंबईमध्ये हे कॉलेज आहे. तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये हे कॉलेज असायला हवं. ठीक आहे. अगेन जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल फीज त्यानुसार तुम्ही बघा. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड लिस्टवर आपलं कॉलेज आहे एस-एम-बी-टी कॉलेज ऑफ नर्सिंग नाशिक. इगतपुरीमध्ये हे कॉलेज आहे. 90,000 पासून ते 1.2 लाख पर इयर याची फीज आहे. चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तुम्ही फक्त बघाल समजा इकडे जर बघाल याची हे आपल्याला जे इमेज भेटले ते आपण घेतलेले आहे. ठीक आहे. टू बी व्हेरी हॉनेस्ट. सो फक्त ह्यावरून नका जाऊ. कॉलेज जाऊन तुम्ही जर बघाल ना, तुम्हाला डेफिनेटली आवडणार आहे. आता काही वेळेस काय असतं, की फक्त दिसण्यावर आपण जातो किंवा काय, बट त्याच्या आतमध्ये होतं काय? हॉस्पिटल आहे. आतमध्ये कशा प्रकारचं एज्युकेशन जातं, कशा प्रकारचं शिक्षण घेतलं जातं, काय ॲक्टिव्हिटीज, एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात, ते सुद्धा महत्त्वाचे आहे. जे की या ठिकाणी या कॉलेजमध्ये घेतले जातात. अनुभवावरून मी सांगत आहे, अनेक विद्यार्थी आपले आहेत, अनेक ज्युनियर्स आहेत माझ्या तिकडे. सो भरपूर गोष्टी आहेत. त्यामुळे चांगला अनुभव या कॉलेजचा आहे, म्हणून या लिस्टमध्ये मी ठेवलेला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, लायब्ररीज आहे, नर्सिंग लॅब्स आहे, डिजिटल लर्निंग फॅसिलिटीज आहे, जे की फार आजच्या घडीला महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर हॉस्पिटल एक्सपोजर आपल्याला तिथे स्टुडंट्सला तिकडे भेटतंय. रेसिडेन्शियल कॅम्पस आहे, हॉस्टेल आहे बॉयज आणि गर्ल्ससाठी, जो की एक मुद्दा महत्त्वाचा असतो. त्याच्यानंतर अगेन कॅन्टीन फॅसिलिटीज आहे, स्टुडंट मेस आहे त्या ठिकाणी आणि याला सुद्धा आपण रेट केलेला आहे 4.5 आउट ऑफ 5. ठीक आहे. आपण इन द सेन्स जेही काही रिव्ह्यूज आपल्याला आलेला आहे, त्या रिव्ह्यूजनुसार आपल्या स्टुडंटच्या रिव्ह्यूजनुसार याची रेटिंग आपण दिली आहे. सो 2 नंबरचं कॉलेज आहे एस-एम-बी-टी. याबाबत जर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा मला Instagramवर विचारू शकता किंवा मास्टर क्लासमध्ये तुम्ही विचारू शकता आणि मास्टर क्लास नक्कीच लक्षात असू द्यात. त्यानंतर थर्ड विखे पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, वन ऑफ द फायनेस्ट कॉलेज आणि इथं मी वैयक्तिक अनुभव घेतलाय त्यामुळे मला चांगलं माहिती आहे. आता तुम्ही बघणार इकडे दगडी बिल्डिंग आहे. यावर जाऊ नका. कॉलेजमध्ये तुम्ही जाल, बघाल, कॅम्पस बघाल, त्याचं एंट्रन्स बघाल, तुम्हाला आवडणार. फक्त इन्फ्रास्ट्रक्चर नाही, बाकीच्याही गोष्टी आहेत. तुम्हाला हॉस्पिटल पोस्टिंग्स आहे. 70,000 पासून ते 1,00,000 पर्यंत याची फीज आहे. विळद घाट अहिल्यानगरमध्ये हे कॉलेज आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेफिनेटली चांगलं आहे. मी वैयक्तिक अनुभव घेतला आहे, त्यामुळे मी तुम्हाला नक्कीच सांगेल, की इन्फ्रास्ट्रक्चर येस आहे, चांगलं आहे. त्याच्यानंतर हॉस्पिटल एक्सपोजर तिथेच कॅम्पसमध्येच हॉस्पिटल आहे. तिथेच तुम्हाला हॉस्पिटलमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. त्यामुळे सर्व प्रकारचं एक्सपोजर तुम्हाला क्लिनिकल एक्सपोजर भेटतं. हॉस्टेलची फॅसिलिटीज आहेत. नर्सिंगचं हॉस्टेल आहे, डेडिकेटेड हॉस्टेल आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं कॅन्टीन, तर कॅन्टीनच्या फॅसिलिटी आहे कॅम्पसमध्ये. कॅन्टीनचे ओव्हरऑल अनेक कॅन्टीन्स आहेत त्या ठिकाणी. आपल्याला पाहिजे तसं कॅम्पसमध्ये आपण मेस लावून जेवण करू शकतो आणि या ठिकाणी त्याची रेटिंग ओव्हरऑल आलेली आहे आपल्याला 4 आउट ऑफ 5. सो हे देखील चांगलं कॉलेज आहे आणि जर म्हणजे तुम्हाला जर एकदमच हाय पण नकोय आणि लो पण नकोय, बॅलन्स्ड असं जर तुम्हाला पाहिजे असेल, तर या ठिकाणी हा कॉलेज तुमचा ऑप्शन बनू शकतो. इफ यू आर फ्रॉम नाशिक, अहिल्यानगर या साइडचे तुम्ही असाल तर तुमच्यासाठी हा बेस्ट कॉलेज राहील किंवा कुठलेही जर तुम्हाला लोकेशन मॅटर नसेल करत तर डेफिनेटली हे तुमच्या लिस्टवर असायला पाहिजे. भारी कॉलेज आहे आणि एज्युकेशन तुम्हाला चांगलं भेटेल. धिस वॉज द थर्ड. नेक्स्ट पुढचं कॉलेज आपण बघणार एच-एन हॉस्पिटल अँड कॉलेज ऑफ नर्सिंग. बेस्ट कॉलेज आय वुड से वन ऑफ द बेस्ट कॉलेज. आता या ठिकाणी फीज व्यवस्थित बघा. 2.7 लाख टू टोटल कोर्स फी 2.7 लाख टोटल कोर्स फी म्हणजे तुमची नर्सिंग 2.7 लाख पर्यंत होईल. आता हॅव्हिंग सेड दॅट याच्यामध्ये फी रेग्युलेटिंग अथॉरिटीच्या वेबसाईटवर तुम्ही जा. त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं चित्र वेगळं दिसेल. बी-एस-सी नर्सिंग 4 वर्षाचा कोर्स असतो. सो 3 लाख सुद्धा नाहीये टोटल फीज. सो अकॉर्डिंगली तुम्ही बघू शकता आणि कॅटेगरी वाईज फीज वगैरे डिफर करतात. ठीक आहे. कॅटेगरीनुसार फीज हे असतं. सो एक असं हॉस्पिटल, असं कॉलेज ऑफ नर्सिंग आहे जिथे म्हणजे प्रीमियम आहे, राइट? बट फीज कमी आहे. चांगली फी म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी आहे. प्लस तुम्हाला सर्व काही गोष्टी ॲज अ नर्स, ॲज अ स्टुडंट जे भेटायला पाहिजे एज्युकेशन वाईज
तिकडे तुम्हाला भेटणार. आपले अनेक अगेन या हॉस्पिटलमध्ये देखील स्टुडंट्स आहेत कॉलेजमध्ये. सो दॅट इज व्हाय वी हॅव केप्ट दिस इन द लिस्ट. ठीक आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेफिनेटली चांगलं आहे. नर्सिंग लॅब्स आहे, क्लासरूम्स आहे, क्लिनिकल युनिट्स आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एच.एन. रिलायन्स फाउंडेशन ज्यांचं जे हॉस्पिटल आहे तिथेच तुम्हाला पोस्टिंग मिळेल. अनेक बाकीच्या जे मुंबईमधले गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तिथे देखील तुम्हाला पोस्टिंग मिळते. त्यानंतर आय-सी-यू एक्सपोजर, ओ-टी एक्सपोजर वगैरे सर्व तुम्हाला भेटतं. याच्या वेबसाईटवर देखील तुम्हाला अधिक माहिती मिळेल. हॉस्टेल फॅसिलिटीज या ठिकाणी आहे. स्टुडंट अकोमोडेशन अवेलेबल आहे. ठीक आहे. त्यानंतर यांना सुद्धा रेटिंग या हॉस्पिटलला दिली आहे 5 आउट ऑफ 5 ॲज पर आवर स्टुडंट रिव्ह्यूज. सो 5 आउट ऑफ 5 या ठिकाणी रेटिंग भेटलेलं आहे. तर यावरून तुम्ही नक्कीच अंदाज लावू शकता, की हे कॉलेज कसं आहे. या ठिकाणी तुम्हाला कशा प्रकारचं एज्युकेशन भेटणार आहे. हे बघा एज्युकेशन अनेक ठिकाणी भेटतं, बट इथे एज्युकेशन पण चांगलं आहे आणि फीज कंपॅरेटिव्हली ज्या लोकेशनमध्ये हे आहे, ज्या एरियामध्ये हे आहे, फीज फार कमी आहे. आता ह्या वर्षीसाठीचे जे फी रेग्युलेटिंग अथॉरिटीनुसार फीज असेल ते आपल्याला लवकर समजणारच आहे. बट आतापर्यंत जे काही रिव्ह्यूज आणि रेटिंग्स आपल्याला मिळालेले आहे, माहिती मिळाली आहे, त्यानुसार ही माहिती तुम्हाला देत आहे. त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे लास्ट या लिस्टमध्ये अनेक लोकं कदाचित हे कॉलेज एक्स्पेक्ट करत नसतील. परंतु अगेन आय वुल्ड से आपल्या स्टुडंट्सच्या रिव्ह्यूजच्या बेसिसवर हा कॉलेज आपण ठेवलेला आहे आपल्या लिस्टमध्ये. विश्वराज इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, मयर्स इन्स्टिट्यूट, एम-आय-टीची जी इन्स्टिट्यूट आहे त्यांची हा इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे एम-आय-टी अंडर हा आहे तो विश्वराज इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग पुणे, लोणी काळभोरमध्ये हे इन्स्टिट्यूट आहे. फीज आहे 80,500 पर इयर. इन्फ्रास्ट्रक्चर चांगला आहे, लायब्ररी आहे, स्मार्ट क्लासेस, क्लासरूम्स आहे. हे याबाबत थोडासा प्रश्नचिन्ह आहे, परंतु पाहिजे त्या गोष्टी इकडे डेफिनेटली आहे. हॉस्पिटल एक्सपोजर त्यांचा जो टीचिंग हॉस्पिटल आहे त्या ठिकाणीच तुम्हाला मिळेल. हॉस्टेल अवेलेबल आहे आणि याची रेटिंग 3.5 जरी असली तरी इट इज फार बेटर दॅन 3.5. 3.5 जरी रेटिंग या ठिकाणी आपल्याला मिळालेली असेल तर 3.5 पेक्षा फार बेटर आहे. कॅन्टीन ची सुविधा किंवा मेसची सुविधा आपल्या कॉलेज कॅम्पसमध्येच आहे. सो अनेक इव्हेंट्स, अनेक गोष्टी ज्या तुमच्या एज्युकेशनसाठी हेल्पफुल असेल त्या ह्या हॉस्पिटल किंवा कॉलेजमध्ये होतात. सो आता तुम्ही बोलाल, की हेच पास बेस्ट आहे का? नाही. अनेक असे हॉस्पिटल्स आहेत, अनेक कॉलेजेस आहेत, जे या लेव्हलचे आहेत किंवा चांगले आहेत. परंतु हे आपण असे हॉस्पिटल, असे कॉलेज ऑफ नर्सिंग घेतले आहेत लिस्टमध्ये 5, की ज्या ठिकाणी दोघे मुली म्हणजे बॉयज आणि गर्ल्स दोघे सुद्धा ॲडमिशन घेऊ शकतात, असे कॉलेजेस ठेवले आहेत. काही असे कॉलेजेस आहेत, की जे यांच्यापेक्षा या लिस्टमध्ये दिलेल्या कॉलेजेसपेक्षा उत्तम आहेत, खूप बेस्ट आहेत. परंतु ते या लिस्टमध्ये नाहीये. का? कारण ते फक्त फिमेलसाठी आहे. सो असं आहे. जर तुमची इच्छा असेल, की फक्त फिमेलसाठी बेस्ट कॉलेज कोणते आहे, यावर व्हिडिओ बनवा, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून मला सांगा. त्यावर मी नक्की तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगेल. सो दीज आर 5 कॉलेजेस. याचा प्रॉपर रिसर्च करून, सर्व गोष्टी करूनच हा मी व्हिडिओमध्ये लिस्टमध्ये हे कॉलेजेस ठेवलेले आहे. सो तुम्ही याचा विचार नक्की करू शकता. आणि हे विसरू नका, 17 तारखेला आपला मास्टर क्लास आहे. 17 तारखेच्या मास्टर क्लासला जॉइन करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल. त्या लिंकवर क्लिक करा. लिंकवर क्लिक करून मास्टर क्लाससाठी तुम्ही बुक करा तुमची सीट. मास्टर क्लासमध्ये तुम्हाला मज्जा येणार आहे. त्यानंतर तुम्हाला नर्सिंगच्या बाबतीत ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कोर्समध्ये जाता ना, तर त्या कोर्समध्ये जाण्याअगोदर त्याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. YouTubeवर तुम्ही डिपेंड असतात, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही डिपेंड असतात. तुम्ही फक्त व्हिडिओज बघता, तुम्ही फक्त माहिती घेतात, वाचतात. परंतु माहिती देणाऱ्याला, माहिती सांगणाऱ्याला किंवा जिथून वाचताय तुम्ही तिथं ज्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारतात, क्वेशन आन्सर घेतात, तुमचे डाउट सॉल्व्ह करतात ना, ती गोष्ट खरी महत्त्वाची आहे. जे की तुम्हाला या मास्टर क्लासमध्ये भेटणार आहे. जे कुठंच भेटत नाही किंवा कुठंच मिळणार नाही. काही महत्त्वाच्या गोष्टी जे तुम्हाला भेटायला पाहिजे इन्फॉर्मेशन ते देखील मी या ठिकाणी जर पी-डी-एफ वगैरे असेल तर ते तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे. सो आजच मास्टर क्लाससाठी नोंदणी करून घ्या. सीट बुक करा. भेटूया मास्टर क्लासमध्ये. जर तुम्हाला अधिक काही डाऊट असेल ॲडमिशन बाबतीत, त्याबाबत तुम्ही कमेंट करून सांगू शकता. मी आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ थ्रू तुम्हाला हेल्प झाली असेल. तुमच्या प्रेफरन्स लिस्टसाठी जर तुम्ही तयारी करत असाल, तर त्यामध्ये तुम्हाला 5 कॉलेज ऑलरेडी मिळाले आहे, की कुठले असायला पाहिजे. सो अकॉर्डिंगली तुम्ही ठेवू शकता. प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची, काय हे ज्यावेळेस कॅप राउंड सुरू होईल, त्यावेळेस मी नक्की व्हिडिओ बनवून सांगेल आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, ते एकानंतर एक आपण व्हिडिओ थ्रू सांगत आहोत. परंतु एक महत्त्वाचा मुद्दा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सध्या सांगत आहे, ते म्हणजे जर तुम्ही ठरवा नर्सिंग करायची आहे की नाही आहे. आत्ताच ठरवा, हा वेळ आहे तुमच्यासाठी. जर इंटरेस्टेड आहात आणि तुमच्यामध्ये क्षमता आहे, तर नर्सिंग करा.
जर तुम्ही इंटरेस्टेड आहात, क्षमता नाहीये, करू नका. जर तुमच्या क्षमता आहे आणि इंटरेस्टेड नाहीये, करू नका. ठीक आहे. सो इंटरेस्ट असणं आणि क्षमता असणं दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. इंटरेस्ट आहात, क्षमता नाहीये. क्षमता डेव्हलप करता येत असेल, तर करा. अदरवाईज पुढे जाऊन मग तुम्ही कोर्सला शिव्या देणार, तुम्ही हेट करणार कोर्सला आणि मग तुम्हाला आवडत नाहीये म्हणून कोर्सला बदनाम बदनाम म्हणजे कराल. सो हे पुढे जाऊन होऊ नये. त्यामुळे संपूर्ण माहिती घ्या, जे की तुम्हाला या मास्टर क्लासमध्ये भेटणार आहे, संपूर्ण माहिती आणि त्यानंतरच तुम्ही पुढचं पाऊल घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे डाउट्स कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आपले नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून ज्यावेळेस नवीन व्हिडिओ आपण पोस्ट करू, त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. या चॅनलवर फक्त ॲडमिशन रिलेटेड नव्हे, तर अनेक व्हिडिओज, अनेक रिगार्डिंग म्हणजे नर्सिंगच्या बाबतीत तुम्हाला ए टू झेड पाहिजे असेल ना, ए-बी-सी-डी, तर या चॅनलवर तुम्हाला सर्व भेटेल. व्हिडिओज बघत राहा आणि रिसेंट आपला जो व्हिडिओ आहे, इज नर्सिंग वर्थ इट इन 2026 हा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला मदत करेल. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, मे गॉड ब्लेस यू. शालोम, शांती और सलाम. बाय बाय गाइस.